मित्रांनो नमस्कार. आज आम्ही 5वी इयत्तेतील मराठी पाठ्यपुस्तक सुरंगी या पुस्तकातील पहिली कविता, जिचं नाव आहे ह्या लाडक्या मुलानो. मधुकर जोशी यांनी लिहिलेली ही कविता आज तुम्हाला वाचून दाखवणार आहोत आणि त्याचप्रमाणे त्याचा अर्थही सांगणार आहोत. तर बालमित्रांनो, वेळ न वाया घालवता पुढे चालूया. आता मी जातो कम्प्युटरच्या स्क्रीनकडे. तर जरा स्क्रीन झूम करून घेतो, ज्यामुळे तुम्हाला ही कविता वाचायला जरा सोपी पडेल. तर चला मुलांनो, आता मी तुम्हाला ही कविता वाचून दाखवतो. या कवितेचे बोल आहेत: ह्या लाडक्या मुलानो तुम्ही मला आधार. तुम्हाला ही कविता सोपी जाण्यासाठी आणि तुम्हाला आठवण राहण्यासाठी मी तुम्हाला ही कविता एका चालीच्या आधाराने म्हणून दाखवतो. तेव्हा आशा करतो तुम्हाला ह्या कवितेची ही चाल आवडली असणार. तर सुरू करतो. या लाडक्या मुलानो तुम्ही मला आधार. नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार. आईस देव माना वंदा गुरुजनाना. जगी बावने हुनी त्या कर्तव्य थोर जाणा. गंगे परी पवित्र ठेवा मनी विचार. या लाडक्या मुलानो तुम्ही मला आधार. नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार. शिवबापरी जगात दिलदार शूर भावे. टिळकापरी सदैव देयास त्या पूजावे. जे चांगले जगिया त्यांचा करा स्वीकार. या लाडक्या मुलानो तुम्ही मला आधार. नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार. शाळेत रोज जाता ते ज्ञान बिंदू मिळवा. हृदयात आपुल्या त्या देशाभिमान ठेवा. कुलशील शान राखा ठेवू नका विकार. या लाडक्या मुलानो तुम्ही मला आधार. नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार. चला तर मुलानो, आता तुम्हाला ह्या कवितेचा अर्थ मी एक एक कडव्यानुसार समजावतो. तर ह्या कवितेत कवी मधुकर जोशी सांगतात की ह्या लाडक्या मुलानो तुम्ही मला आधार. नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार. म्हणजे ह्या लाडक्या मुलानो तुम्ही मला आधार. म्हणजे ह्या धरतीला, ह्या भारत मातेला तुम्ही आधार. तुम्ही आता पुढे शिकून मोठं होऊन, तुम्ही चांगला वाहून मोठं होऊन तुम्ही हे जग घडवायला पाहिजे. आणि ह्या नवहिंदवी युगाचे तुम्ही शिल्पकार. म्हणजे तुम्ही हे युग घडवायला पाहिजे. म्हणजे नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार. दुसऱ्या कडव्यात कवी सांगतात, आईस देव माना वंदा गुरुजनाना. तुमचे जे आई वडील आहेत, आई त्यांना देव माना.
गुरुजन म्हणजे टीचर्स आहेत, त्यांना तुम्ही रिस्पेक्ट करा. जगी भावनेहुनी त्या कर्तव्य थोर जाणा. सगळ्याहून आई बाबा, तसंच गुरुजन तुमचे देव, तसंच कर्तव्य थोर त्यांना तुम्ही समजायला पाहिजे, त्यांना मानायला पाहिजे, त्यांना रिस्पेक्ट करायला पाहिजे. गंगेपरी पवित्र ठेवा मनी विचार. तुमच्या मनात विचार जे आहेत ते पवित्र ठेवा. गंगेपरी, गंगा नदी जी आहे तिच्यापासून आम्हाला, ती नदी आहे त्याच्यापासून आम्हाला पवित्र निर्मळ पाणी सदैव मिळत राहते. तसंच तुम्ही तुमच्या मनामध्ये सुद्धा गंगेसारखे पवित्र विचार ठेवायला पाहिजेत. तिसऱ्या कडव्यात कवी सांगतात, शिवबा परी जगात दिलदार शूर व्हावे. शिवबा आमचे शिवाजीराजे हे जगात दिलदार शूर होते, त्याच्याप्रमाणे आम्ही पण शूर व्हायला पाहिजे, पण दिलदार शूर व्हायला पाहिजे. जे चांगले आहे त्याला आम्ही चांगुलपणाने पाहायला पाहिजे, जे वाईट आहे ते आम्ही सोडून द्यायला पाहिजे. नेहमी खरं आहे तेच बोलायला पाहिजे, खोटं कधीच बोलू नये आणि कुणाला काही खोटं सांगायचं नाही. त्याचप्रमाणे पुढे कवी सांगतात, टिळका परी सदैव ध्येयास त्या पूजावे. म्हणजे टिळक कोण होते मित्रांनो, माहिती आहे का तुम्हाला? बाल गंगाधर टिळक हे आमचे एक थोर स्वतंत्र सैनिक होते. त्यांच्याप्रमाणे सदैव ध्येयास आम्ही पूजायला पाहिजे. म्हणजे कसं, टिळकापरी त्यांनी आपला ध्येय सदाच ते पूजत होते. म्हणजे आम्ही पण त्यांच्याप्रमाणे सदैव आपला ध्येय जो आहे, टार्गेट जो आहे ते पूजायला पाहिजे. त्याची पूजा करून ते आम्ही करून घ्यायलाच पाहिजे. आता अभ्यासात आम्ही पुढे होऊन अभ्यासात पहिला नंबर कसा घ्यायचा ह्याच्याप्रमाणे हा विचार करून आम्ही अभ्यास करून घ्यायला पाहिजे, शिकून घ्यायला पाहिजे. वर्गामध्ये आम्हाला बाई टीचर काय सांगतात ते आम्ही नीटपणे ऐकून घ्यायला पाहिजे आणि घरी जाऊन पण आम्ही अभ्यास करून पुढे मोठं व्हायला पाहिजे. जे चांगले जगी ह्या त्यांचा करा स्वीकार. ह्या जगात जे चांगले आहे त्याचाच स्वीकार करायला पाहिजे, तेच करायला पाहिजे. वाईट काही करायचं नाही, खोटं कधीच बोलायचं नाही, असं कवी सांगतात. पुढे कवी सांगतात, शाळेत रोज जाता ते ज्ञानबिंदू मिळवा. तुम्ही शाळेत मित्रांनो रोज जातात, तिकडे तुम्ही शिकून घ्यायला पाहिजे. मस्ती करायची नाही, इकडे तिकडे लक्ष घालायचं नाही. आपल्या अभ्यासामध्ये आणि शिक्षणातच लक्ष घालायला पाहिजे. वर्गामध्ये टीचर बाई जे काय सांगतात ते ऐकून घ्यायला पाहिजे आणि त्याच्यानुसार आपला होमवर्क घरी दिलेल्या आपला घरचा अभ्यास करून करून पुढे जायला पाहिजे. तसंच हृदयात आपल्या त्या देशाभिमान ठेवा. आपल्या हृदयामध्ये सदा देशाभिमान असायला पाहिजे. ह्या भारत मातेला आम्ही अभिमान करायला पाहिजे, तिच्याबद्दल अभिमान ठेवायला पाहिजे. कुलशील शान राखा ठेवू नका विकार. कुलशील शान राखा ठेवू नका विकार म्हणजे कुलशील जे आहे ते शान ठेवायला पाहिजे, त्याच्यामध्ये काहीच वाईट विकार ठेवायचा नाही. तर ही होती मधुकर जोशीजींनी लिहिलेली सुरंगी पुस्तकातील पहिली कविता, ह्या लाडक्या मुलानो. तर मित्रांनो, आता ह्या कवितेबद्दल आम्ही पुढे प्रश्न अर्थ समजून घेऊया. तर ह्या कवितेमध्ये पुढे दिलेलं आहे, योग्य पर्याय निवडून अचूक उत्तरासमोर टीक अशी खूण करा. कवी विद्यार्थ्यांना नवहिंदवी युगाचे शिल्पकार का म्हणतो? प्रश्न आहे, कवी विद्यार्थ्यांना नवहिंदवी युगाचे शिल्पकार का म्हणतो? तर मित्रांनो, उत्तर दिलेले आहेत, पर्याय दिलेले आहेत. पर्याय 1, चित्रकलेत पारंगत आहेत म्हणून. भविष्यातील राष्ट्र निर्मिती करतील म्हणून दुसरा पर्याय. आणि तिसरा पर्याय आहे, शिल्पकला शिकतात म्हणून. तर ह्याच्यामधला अचूक पर्याय आहे, भविष्यातील राष्ट्र निर्मिती करतील म्हणून. तर दुसरा प्रश्न आहे, कवितेत कोणती महान व्यक्तिमत्वे आदर्श म्हणून दिलेली आहेत? तर पर्याय आहे, शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक. दुसरा पर्याय आहे, बाबासाहेब आंबेडकर आणि लाल बहादूर शास्त्री.
तिसरा वीर सावरकर आणि भगतसिंग. तर तुम्ही कविता वाचलेली आहे, ऐकलेली आहे. त्याच्यामध्ये कोणाचा नावाचा उल्लेख येत होता मित्रांनो? शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक. तर हे उत्तर बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आहे, कविता लक्षपूर्वक वाचून पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा. तर कवितेत नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार या ओळीतून कवी काय सांगू इच्छितो माहिती आहे का तुम्हाला? नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार या ओळीतून कवी सांगू इच्छितो की इकडे आहे. ह्या लाडक्या मुलानो, तुम्ही मला आधार. या नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार. आईला देव मानायला पाहिजे, गुरुजनांना वंदायला पाहिजे. तसंच जगात भावनेहून त्यांचं कर्तव्य थोर त्यांना जाणा. गंगेपरी पवित्र विचार ठेवायला पाहिजेत. शोभापरी जगात दिलदार शूर व्हायला पाहिजे. टिळकापरी सदैव ध्येयास पुजायला पाहिजे आणि जे चांगले आहे त्याचाच स्वीकार करायला पाहिजे. शाळेत रोज जाताना तिकडे ज्ञानबिंदू मिळवा, म्हणजे शिकून शिक्षण बरोबर आठवण करून हृदयामध्ये ठेवायला पाहिजे. तसंच देशाभिमान ठेवायला पाहिजे आणि आपलं कुलशील छान राखून ठेवायला पाहिजे असं कवी सांगतात. तर दुसरा प्रश्न आहे, गंगेपरी कोणती गोष्ट पवित्र ठेवावी असे कवीने सांगितले आहे? इकडे गंगेपरी पवित्र ठेवा मनी विचार. विचार जे आपले आहेत ते पवित्र गंगेपरी ठेवायला पाहिजेत असे कवी सांगतात. मुलांनो, कशाचा स्वीकार करावा असे कवी म्हणतात? याचं उत्तर इकडे आहे. कशाचा स्वीकार करावा? जे चांगले जगी त्याचाच स्वीकार करावा असे कवी सांगतात. पुढे कवितेच्या ओळी पूर्ण करा. शिवबापरी जगात डॅश डॅश ध्येयास त्या पूजावे. शिवबापरी जगात दिलदार शूर व्हावे. टिळकापरी सदैव ध्येयास त्या पूजावे. दुसरा आहे, शाळेत रोज जाता डॅश डॅश त्या देशाभिमान ठेवा. शाळेत रोज जाता ते ज्ञानबिंदू मिळवा. हृदयात आपुल्या त्या देशाभिमान ठेवा. तर हे होते कवितेच्या ओळी पूर्ण करायचे प्रश्न, ते आम्ही केलेले आहेत. आता पुढे वाचूया. जोड्या जुळवूया. खालील क गटात कवितेतील काही शब्द दिलेले आहेत आणि ब गटात पर्याय दिलेले आहेत. कवितेच्या आधारे जोड्या जुळवून योग्य उत्तरे क गटात लिहा. आई. अ गटात आई आहे गंगा, टिळक, शिवबा, गुरुजन. आई, गंगा, टिळक, शिवबा, गुरुजन. तर बी गटात ध्येय, शूर, वंदन, पवित्र, देव. आई आहे कोण मित्रांनो? देव. आई देव. याच्यामध्ये काय लिहायला पाहिजे तुम्हाला? देव. इकडे मी लिहितो देव. दुसरं आहे इकडे आई देव. इकडे लिहितो मी देव. गंगा पवित्र बरोबर. टिळक ध्येय. नंतर शिवबा शूर. गुरुजन वंदन. तर हे होते पर्याय. कवितेच्या आधारित जोड्या जुळवा. आम्ही जोड्या जुळवलेल्या आहेत. तुम्हाला आवडलेल्या कवितेतील कोणत्याही 2 ओळी लिहा. आता तुम्हाला मित्रांनो कुठल्या 2 ओळी आवडलेल्या आहेत त्या इकडे लिहायच्या आहेत. पुढे दिलेला आहे पुढील प्रश्न. खालील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. खालील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. मी न ज. याचा काय होणार? ज मी न. अर्थपूर्ण जमीन झाली.
दुसरा आहे भसूल, सुलभ. तिसरा आहे रकीण. काय होणार मित्रांनो, सांगा पाहू. किरण. वदिस, याचं काय होणार, दिवस. चित्रवी, याचं काय होणार सांगा बघू. विचित्र, विचित्र. तर हे होते काही प्रश्न आम्ही ह्या कवितेचे सोडवलेले आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला जर माझी ही कविता आवडली असेल आणि शिकवलेली शिकवणी आवडलेली असेल तर पुढचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आणि प्रश्नाची उत्तरे समजून घेण्यासाठी अवश्य आम्हाला फॉलो करा दुसऱ्या भागामध्ये. तर मित्रांनो, भेटूया आमच्या दुसऱ्या भागामध्ये. तोपर्यंत स्वस्थ रहा, अभ्यास करा, काळजी घ्या, सुखरूप रहा. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.